मे महिन्याच्या सुट्टीत आजीकडे गेले की आमचा असायचं, आजी धपाट पाहिजे. माझी मजेत पाठीत 2 धपाट द्यायची. पण आजीने केलेलं धपाट असू दे किंवा थालीपीठ असू दे, चव जिभेवर अजून रेंगाळते बघा. आणि असलं पदार्थ पोटात गेलं की आत्मा लगेच म्हणतोय वार माझ्या पट्ट्या. तर हे थालीपीठ खायला मी आलेलो रंकाळ्यावर संध्यामठच्या बरोबर समोर श्री गुरुदत्त नाश्ता सेंटर थालीपीठ मध्ये. इथं आल्यावर मला आजीची तर आठवण आलीच, पण इथल्या लाइटिंग बघून ज्योतिबाची पण आठवण आली. थालीपीठ खाण्यात एक वेगळी मजा का असते माहितीये काय? एक तर वेगवेगळ्या प्रकारचे धान्य तिची पिठं भाजून घेतलेली असतात, त्यात नंतर तयार करताना कांदा, कोथिंबीर, मसाला असं सगळं घालून खरपूस असं भाजलं जाते. असं लागते आणि दोन असंच होते बघा. त्यात आणि यांच्याकडे 19 प्रकारचे थालीपीठ, म्हणजे 38 दिवस तर कमीत कमी आलो पाहिजे की इकडे. आता हे बघा की इथं चीज थालीपीठ तयार करायला लागले, चीजची खडी इसकडून. आता तिची घडी मारून खायनवरनं शेकले, त्यामुळे चीजचा कोबा तयार आणि मी आता खायला तयार. रंकाळ्याची हवा काय सांगू भावा, ते बाजूला ठेव मावा, जरा थालीपीठ खावा. तर मित्रांनो, हे लांबलेलं मऊसूद चीज बघून मला 2 ओळी आठवत आहेत, त्या मी तुमच्या पुढे सादर करू इच्छितो. तू चीज बडा हे मस्त मस्त, मी एकावर एक 2 केले फस्त फस्त. आवडले म्हणून मी आणि मागवले, बहुतेक ती मला झाले जास्त जास्त. म्हणून मग मदतीसाठी बोलवली मी माझे दोस्त. खाऊन झाल्यावर त्यांनीही पुसले ढुंगणाला हात आणि तेही म्हणाले, अरे वा, थालीपीठ तर एकदमच मस्त मस्त. टाळ्या कमेंट मध्ये टाळ्या आल्या पाहिजे.